काही सकाळी सकाळी उठून मम्मीने ढोकळा केला, मस्त गरम गरम नरम नरम. आणि इथं कल्याणीचं ढोकळाचं फोटोशूट चालू आहे. वा कुछ भी मतलब. पण मम्मी मस्त दिसतंय, एकदम स्पॉन्जी झालंय. हे करती काय तू? हाँ ये कर लो पहले. खाते दे. गरम काय होत नाहीये, फक्त आंबट काय खाऊ नका. ते व्हेज नाही सकाळी सकाळी ऍसिडिटी झाली. मारा सोडून द्या, मला आवडत नाही मारायचं. मम्मीने दिली आहे सगळ्यांना तर खायला. जिनी चल खायला चल. गोळी घ्यायची 2 मिनिटं तिला मी पण खातीये काय तर. Later that same evening. मी झाली रेडी, मम्मी पण होती आता. आणि आज आम्ही सगळे बाहेर जाणार आहेत, मम्मी आणि मी. आणि जिनी घरी आहे आणि कल्याणी घरी जाऊन आमच्यासाठी स्वयंपाक करणार आहे. आणि ती स्वयंपाकामध्ये करते सँडविच. किसका सँडविच बना रही है? नॉर्मल घरगुती सॉस बीस टाकून करायचं. ती जनरली डाळी काळे मिरे हे सगळं भाजते, सोप बीप त्याचं सँडविच करते ती. म्हणजे तिचं असं एकदम वेगळं काही इटालियन बिटालियन नाही, तिचं नॉर्मल देसी सँडविच आहे. येस. आणि थोडेसे ब्रेड राहू दे मला, 2 खायचे तर रात्री दुधासोबत प्लीज. मिर्ची 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 नजर तिरची शक्ल फिरनी. आणि तू हे चिली बिली टाकणार आहे का सगळं सँडविचमध्ये? काय टाकलं ते त्याच्यामध्ये? मिंट. आणि सँडविचमध्ये पालक कांदा बटाटा सगळं टाकलंय. काय टाकलं कल्याणी? ही मसाला कसला आहे? राडा. कल्याणीचे हेल्दीवाले पालक सँडविच. हेल्दी काही नाही, मैद्याचा ब्रेड आहे. ते नाही, पण त्यातलं आतलं स्टफिंग हेल्दी आहे ना सगळं. मिरची पालक बटाटा कांदा. एक ऑलरेडी करून झालं, दुसरं चालू आहे तिचं. हे मला माझ्यासाठी आहे का? मला थोडं जास्त बटर लाव प्लीज. तूप लावलं तरी चालेल. शेफ आमची शेफ. बटरिंग चालू आहे, बटरिंग. करत करत खाणं आमच्याकडे खूप जास्तच कॉमन आहे. मी कल्याणीचं तोंड चालूच आहे. यमीशियस. असं व्हर्टिकली असं थोडंसं खालून घे ना. थँक्स ब्रो. थोडासा सॉस भेटेल का मला याच्यासोबत? नाही, हेल्दी खायचं नाही आपल्याला. सॉस मुद्दाम मी त्याच्यावर मसाले वगैरे वापरले ना घरी जे होते. येस, आम्ही आजपासून हेल्दी खाणार आहेत सगळं. काही नाही, कसलं काही नाही. भाई व्हेजीज लोडेड सगळ्याच्यामध्ये. ग्रीन घेऊ का? एक मी खाऊ पूर्ण? आणि जिनी हे काय टाकते तू? ब्लॅक पेपर. तर मी खाऊन बघते कसं झालं आहे सँडविच. छोटी बन असण्याचे फायदे घ्यायचे. कलू कुबाल चुमा. मला चीज पाहिजे अजून. चीज नाहीच टाकले. कसं झाले गं? मोफो. सिंपल. हो हो. रिफ्रेशिंग. एकदम मिंटवाला येतो फ्लेवर. त्याच्यामध्ये पालक मीठ टाकलंच नाही. ब्लॅक पेपर ते सूप ते टाकायच्यामुळे सही झालं व्हायचं. जास्त काही अवघड रेसिपी नाही आहे. नाही माहिती मला.
कल्याणी खरंच खूप भारी सँडविच बनवलेलं गाईज. बस ना. आणि पहिले मी व्हिडिओ चालू केला, ते सगळं तिने रेसिपी पण सांगितली, पण ते व्हिडिओ मी ऑनच नव्हता केला. आणि मग बंद करायच्या वेळेस मी तेव्हा व्हिडिओ ऑन केलेला. म्हणजे एवढं फक्त माझ्यासोबतच होऊ शकतं. एकदा तू कृपा करशील का रेसिपी सांगायची? मेरे साथ ही ऐसा क्यों होता है? एकदा तू कृपा करशील का रेसिपी सांगायची? प्लीज, एकदा प्लीज. फ्रीजमध्ये उपलब्ध भाज्या त्रिकोण, षटकोन, चौरस, गोल तुम्हाला आवडत्या शेपमध्ये कापून घ्या. जे काही असो देन ब्रेड घ्या. ब्रेड नसेल तर पोळी घ्या. आणि हेल्दी खायचं असेल तर होल व्हीट वाला ब्रेड घ्या. सॉस असेल तर सॉस वापरा. दोन्ही साईडनी लावा. बटर, तूप काय लावायचं लावा. आणि आपण ती ग्रीन चटणी तयार करतो ती दोन्ही साईडला लावा. त्याच्यामध्ये कोणत्याही सिक्वेन्सने भाज्या टाका. चाट मसाला, देन काय म्हणतात त्याला, लाल मिरची पावडर वगैरे टाका. आणि मी हे एक मसाला तयार केला. त्याच्यामध्ये थोडेफार म्हणजे जिरे, सोफ, काळे मिरे आणि दालचिनी त्याचं मिक्सर मधून काढलं होतं. म्हणजे चाट मसाला सारखंच असते ते. चाट मसाला. बट थोडंसं छान फ्रेश फ्लेवर देते. मग ते सगळे टाकले. लिंबू पिळलं, दोन्ही स्लाइडवर ठेवला आणि कमी आचेवर त्याला हे केलं, परतून घेतलं. काय केलं? परतून घेतलं. ठीक आहे. आणि आता ह्या मॅडम स्वतःच खातात. आणि तुम्हाला मस्त झालं, खरं छान झालं. आणि तुम्हाला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर कळली नसेल तर तुम्ही हा व्लॉग वापस थोडाच कमी स्पीडमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. कारण मी खूप पटपट सांगितली आहे. मीला स्टार्टिंग त्याच्यामुळे आता जिनीचा ट्रायल चालू आहे. कांदा नको. ओका अगं कांदा आहे. तिला कांदा नाही आवडत. बटर ब्रेड आहे. सर्व कसं आहे? सॉसची पण गरज लावायला. येस. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. A few moments later. कडे लेफ्ट ओव्हर मेहंदी, दिवाळीच्या मेहंदी कोणचं काय होतं, मला खूप बोर झाला. त्याच्यामुळे मी हे फुल हँडवरती आता मेहंदी काढली आहे. आणि लगेच उरलेलं कोण, कल्याणीला पण काहीतरी करायचं होतं, त्याच्यामुळे ती माझ्या पायावर मेहंदी काढते. दाखवते मॅडम. अरे भाई बस किती काळा करते. आणि ही मी काढलेली आहे, मनाने काढली पिलू. एवढी चांगली नाही आली, पण ठीक आहे, मला बोर होत होतं, मग मी काही नाही करू शकत ना. मग मी मेहंदी काढली. ये शाबाश बेटा. कंप्लीट झाला दाखवल कल्याणीची. झाली मेहंदी कंप्लीट. मस्त वाटते यार, मला खूप भारी वाटतं असं. जसं काही अचानकच काढले मी, म्हणजे मला कोण अरे यार काय झालं तुला अचानक? आणि आमची बिमारी बघा. ही एक सिरियल चालू, त्याच्यावर कल्याणीचे 100 क्वेश्चन झाले. ही कोणाची कोण आहे, ही त्याची कोण पडती, ही काम काय का करते. ही डेली नाही बघत माझ्यासोबत सिरियल. आज अचानक बसली आणि त्याच्यावरती 100 प्रश्न विचारते मला. त्यासाठी रोज सिरियल बघावं लागते. कल्याणी कौन है ये लोग, कहां से आते हैं? Meanwhile. ही पण चालू करायली मेहंदी काढायला. काय झाले आज माझी कंप्लीट झाली. सॉरी माझी झाली कंप्लीट. ही मी काढलेली तुम्हाला मी ऑलरेडी दाखवली. तर ही थोडी सुटत आली आहे, कारण ती पूर्ण कोरडी होती. छान दिसते, मला आवडली. म्हणजे एकदम परफेक्ट नाही काढली, थोडी जेवढी जमल तेवढी बघून काढली मी. कल्लूने काढलेली ती काय माहिती, अचानकच शॉक आला. ती माझ्या पायावरती काढली आहे. वा. आणि ते पण एकाच पायावर, दुसऱ्या नाही पण आहे. मी माझी मम्मी फिरून आली आत्ताच आणि लगेच फोन बघायला लागली आहे, चष्मा घालून. ती पण मम्मा हाय कर ना. मम्मी हाय कर. 1,000 years later. तसं रात्री जेवायचं आमचा काहीच प्लॅन नव्हता, कारण सगळ्यांनी सँडविच खाऊन खूप पोट भरलेलं. पण स्टील मी खूप जास्त भुक्कड आहे ॲज युजल. आणि मी कल्याणीला म्हणलं की रात्री भूक लागेल, मग तुला तू ठरवलं माझ्यासाठी. त्याच्यामुळे कल्याणीची आज कमाल झाली, तिने माझ्यासाठी खूप सारं खायला केलं आहे. तो वापस ती माझ्यासाठी पोहे करते आहे, जस्ट बिकॉज की मला रात्री भूक लागते. मला खूप जास्त खायला लागतं.
झालेत आमचे पोहे ऑलमोस्ट रेडी. काही पांढरे काही पिवळे आणि त्याच्यात आलू आहे. येस बेबी, त्याच्यात आलू आहे. आलू आले पोहे कोण खाते कल्याणी? ठीक आहे, खाईल मी. आणि तुम्ही माझी मेहंदी दाखवते फक्त तुम्हाला, काही नाही बाकी. माझी मेहंदी पूर्ण सुकून कोरडी झाली त्याच्यामुळे मी धुवून काढली, कारण ते असं इरिटेट होत होतं ना खूप जास्त हाताला, तर ते कचकच लागत होतं. पण ही खालची थोडीशी ओली आहे त्याच्यामध्ये राहू दिली. आता सध्या ती ऑरेंज झाली. आणि जिनी पण इकडे मेहंदी काढते वापस. तिने आधी पूर्ण पेननी ड्रॉ करून घेतलेत ते कमळ आणि त्याला ते आता गिरवती आहे. पुरेपूर वापर होतोय दिवाळीच्या कोणाचा. ते बाहेर बसून मी आत्ता बघितलं, नोटीस केलं, ती माझेच ब्लॉग बघते. आडवं कर ना मग, मोठं कर. थांब, ही इथं पण मीच आहे. मग मी साडीवाला ब्लॉग बघते माझा, तिची साडी घातली तेव्हा. Meanwhile. मला नाही बोलवलं तू खायला? दोघे एकच खाणार आहेत का? आणि आमचे पोहे रेडी आहेत काहीच. कद्दूचे मस्त मस्त पोहे भारी वाटतात. आले मी, आलेच मी. आता आम्ही खातो. आणि ऑलरेडी आमचं चालू झालं खाणं. ओ माय गॉड, ओ माय गॉड. तुला सगळं चांगलं करेल. वाव, छान झालं काय, खूप छान झालं. काय कॉन्ट्रास्ट ब्लॅक आणि तिने जिचं भक्ष्य प्रेडेटरचं इकोसिस्टीममध्ये काम केले. ॲटलिस्ट अशी तर दिसत नाही ती. Thousand years later. रात्रीचे 11:30 झालेत आणि आमचं काय चालू आहे? गुलाबजामुन खाणं. म्हणजे भूक माणसाला कधी पण लागू शकते. थोड्या वेळापूर्वीच पोहे खाल्लेले आणि वापस पोरीला भूक लागलेली. मग वेळ बघत नाही ती काय वाह दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी. आणि गेस थोड्या वेळापूर्वीच कल्लूने मला मस्त तेल लावून चंपी करून दिली आणि हा अशा वेळण्या पाडून दिला. कुठली तेल आहे कल्लू? फिश तेल, फिश तेल. एकदम मस्त पचपच तेल लावलं आहे. आणि आमचा जो आज बाहेर जायचा प्लॅन होता तो कॅन्सल झालेला आहे. ड्रॉप. ती म्हणती आवाज आवाज तिकडून, कारण मागे सगळे झोपलेत आणि आमच्या दोघींचं रात्री तसं चालू असतं. ही तर खाती आहे, मस्त वाटतं त्यात, पण एकदम गच्च गच्च वाटतं, चापून चुपून तेल. पण चेहरा पण खूप जास्त तेलकट झाला. मी मागे मम्मीला काहीतरी द्यायला गेले तेव्हा मी बघितलं की जिनी अजून जागीच आहे. म्हणजे ती माझ्याकडे असं बघत होती की आम्ही दोघी इकडे बसलो आणि ती झोपलेली आहे, कारण तिला जास्त जागायला जमत नाही, कारण तिला ॲसिडिटी होती आहे, डॉक्टरने सांगितलं. पण बिचारी माझ्याकडे असं बघत होती की आम्ही दोघी जागतोय, काय मज्जा करतोय का. पण तिला नाही माहिती की आम्ही इकडे फक्त ही खाते आणि मी माझा फोन बघते. बिचारी तिला इकडे यावं असं वाटतं. पण ते आता मी जर हेअर वॉश केला तर आमच्या दोघींचा हेअर कट करायचा प्लॅन आहे. म्हणजे ती पण करेल. ती म्हणते तू जे बोलते ते कॅन्सल होतं आहे. पण नाही घ्यायचं, आज तेल लावलं म्हणलं उद्या हेअर वॉश तर करेल मी, आणि मग आम्ही दोघी पण हेअर कट करू उद्या जमलं तर. पण हिने हा 2 वेण्या घालायला तब्बल 1 तास लावला आहे. खरंच 1 तास लागला आहे. मी लिटरली पहिले तिथे खाली बसलेलो खुर्चीवरती आणि मग वापस मला पाठ दुखायला लागली, मग वापस वरती येऊन बसलो. पण तिने चांगला घातलात ॲट द एंड. एकदम असं वाटतं की किती यार असं स्ट्रेट वाटतं, एकदम एकदम सापासारखं वाटतं. पिस पिस. यार पाक कोण पितं? कुछ भी मतलब. मागे म्युझिक टाक, सुका पाटील रोज 30. चल भाई, पप्पा येतील नाही तर म्हणतील काय करताय तुम्ही एवढं रात्री. माझं काय
हिंदू रात्री काय करतात ते म्हणते. हम्म. तर मैत्रिणी कोण की मित्र तर नाही आहेत ब्लॉग बघणारे. टाईम झाले 11:15. आता कॉन्टेंटसाठी काही नाही आहे आमच्याकडे. आणि जर मी आता कॉन्टेंट दिलं तुम्हाला तर पप्पा मोठ्याने बोल. मला कॉन्टेंट देण्याचे लायक ठेवणार नाहीत. त्यामुळे आम्ही ब्लॉग बंद करतो आणि झोपायला जातो. तुम्ही पण झोपा, मी पण झोपते. भेटू उद्याच्या जुन्या पारशा शिव्या कॉन्टेंटने किंवा नवीन कॉन्टेंटने, सांगता येत नाही. बाय बाय, सी यू गाईज. शुभरात्री. काहीच मी या पोरीला ब्लॉगची एंडिंग कर बोललेले की प्रॉपर एंडिंग दे, तर तिने 2 पेजचं भाषण दिलं. येता म्हणा. इकडे आता नाही प्रॉपर एंड कर. जाऊ दे, तिथं नाही येणार आहे. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आता मी हा व्लॉग इथे सेंड करते कारण खूप जास्त उशीर झाला आणि मी त्याचं झोपायला चालले, कलेने पण जाते. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.